सुरू होतोय शिवशंभो स्मॅशस. पहिला बॉल लेंथ वर होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न झालाय, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. सक्षम काटे पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय फार एंड कडून. निलेश लोणकर आणि सूरज जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात करेल आणि सुरुवात झाली देखील. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला 38 सर्कलच्या बाहेर. दोन खेळाडू असताना पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. कव्हर्सला फक्त बॉलला दिशा दिली आहे. या ड्राईव्ह करत असताना एकदा पूर्ण केली. पहिली सिंगल येते. पहिल्या सिंगल बरोबर धावसंख्येचा श्री गणेशा. पहिली सिंगल सक्षम ऑन साईडला लॉफ केलाय. मिडॉन 38 सर्कल. मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला पाठवले लॉंग ऑनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट बॉल चाललाय 1-2 का 4 करत सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4 धाबा. पहिला चौकार. वेलकम बाउंड्री. निलेश लोणकर टीमचा संघनायक, कॅप्टन, टीमचा नेता, टीमला इथे दिशा देत असताना यावेळेला इनसाइड आउट. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. फटका फसलाय, पकडलाय, झेल आउट. पहिला धक्का मागच्या बॉलवर. चौकार. इरादा पक्का. आता मोठा झटका लागलाय. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का बसतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 5. पहिल्या षटकामध्ये मोठा धक्का दिलाय. सक्षम यंगस्टर आहे हा खेळाडू. लेदर क्रिकेटमध्ये देखील खेळतो. टेनिस बॉलमध्ये देखील चांगली संधी प्राप्त झाली आहे बारामती प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि सध्या विश्वास दाखवलाय कुणाल निकमने या खेळाडूवर. पण त्या विश्वासाला सार्थ ठरवत असताना एक मोठी शिकार त्याने घेतली. संघनायकाला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये इंद्रजीत साळवे. इंद्रजीत साळवे बारामती सिटीचा हा खेळाडू. पहिला बॉल फेस करेल. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. ही महत्वाची लढत. गुणतालिकेवर आता लक्ष लागले दोन्ही टीमचं. स्काय ग्रुप अल्टिमेट 11 या संघाचा प्रवास भरपूर संघर्षमय राहिला, पण तो शेवट गोड करण्याचा प्रयत्न ते करतील. दुसऱ्या बाजूला शिवशंभो स्मॅशर्स. मागचा सामना गमावलाय, त्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक करायचंय. सक्षम राईट मोदी विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलाय. बॉल चाललाय डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. जेवढी डॉट बॉल येतील तेवढा आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढेल आणि जेवढी डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल फलंदाजी करणाऱ्या संघावर, अर्थातच शिवशंभो स्मॅशर्स. काही स्मॅशेस करावे लागतील. सक्षमचा पुढचा चेंडू फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. पुढे जात असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट. येतोय हा षटकार. संपलेला आहे. धावसंख्या 11. एक गडी बाद. नेल्सन आकडा सध्या धावफलकावर पाहायला मिळतोय आणि ज्या वेळेला नेल्सन आकडा येतो डेव्हिड शेफर्ड यांची आठवण येते, जे आंतरराष्ट्रीय पंच होते. नेल्सन आकडा आला की एक पाय वरती घ्यायचे आणि इशारा कळवायचे. आता नेल्सन आकडा पाहायला मिळतोय. 11 धावा, एक गडी बाद, एक षटक संपलाय पहिल्या डावाचा खेळ. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सक्षमने 11 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद देखील त्याने केला आणि फार वेळ टीम मीटिंग घेऊ नका, चर्चा नकोय. शेवटचं सत्र आहे आजच्या दिवसातलं. पहिल्या षटकानंतर 11 धावा आहे स्कोर कार्डवर. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आता सुरू होईल.
मोईनजी चला थोडंसं फास्ट खेळूया. पहिल्या षटकामध्ये 11 धावा इंद्रजीतने 2 बॉलमध्ये 6 धावा काढलेल्या आहेत. सूरज जाधव 2 बॉलमध्ये 1. आज सूरज म्हणजे सूर्य इथे चमकेल का? भरपूर अपेक्षा आहे. डगआउट्स मधून आवाज येतोय सूर्या खूप चांगलं खेळायचंय. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवर तुषार झगडे डोरलेवाडीला बिलॉंग करतो हा खेळाडू. तुषार झगडे यंगस्टर आहे. दुसरं षटक फार एंड कडून. पहिला बॉल उडवलाय डाऊन दी ग्राउंड. मिड ऑन 38 सर्कल आहे परंतु यावेळेला बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झालाय. कुणाल निकमने भरपूर धाव घेतली. फिटनेस खूप चांगला या खेळाडूचा. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे आणि यावेळेला जबाबदारी घेत असताना बॉल त्याने थांबवला. धावा मिळणार तिथे 2. दुहेरी बरोबरच धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्ड वर 13. 1 गडी बाद. पुढचा चेंडू तुषारचा राईट मध्ये विकेटने. सूरज स्ट्रायकिंग इडला. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. मिडॉन 38 सर्कल मध्ये. तिथे पहा अति घाई संकटातनेही इंद्रजीत साळवे परतीच्या प्रवासाला निघालाय. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का. 13 धावा 2 गडी बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय घडलं नेमकं. चेंडू टाकला तुषारने. आउटसाइड ऑफ स्टंप लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. ऑन साइडला खेळायचा होता. मिड ऑन 38 सर्कल मध्ये. तिथून थ्रो केला आणि पहा तुषारने आपली हुशारी दाखवली आणि हा चेंडू यष्टीला लावलाय. फलंदाज झालाय धावबाद. दुसरा धक्का बसलाय पहा. खांदे पूर्णपणे खालावली. चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी पाहायला दिसते इंद्रजीतच्या. आज चांगली फलंदाजी करायची होती. धावबाद म्हणजे क्रिकेट मधली आत्महत्या. खराब कॉल. यासाठी आम्ही सातत्याने सांगतो येस नो वेट या शब्दांना क्रिकेटमध्ये भरपूर महत्व आहे आणि ते इथे पाहायला मिळालेलं नाहीये. नवीन फलंदाज आकाश काळे बारामती शहर. आकाश काळे नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंप. मिडॉन इथे प्रयत्न करतोय. यावेळेला बॅकअप दिला जातोय. कुणाल निकम पुन्हा एकदा भरपूर अंतर कापत असताना बॅकअप देतोय. बॉल त्यांनी थांबवला. तोपर्यंत धावा घेतलेल्या आहेत. तिथे एकच धाव मिळते. आयुष्यात बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं आणि ते इथे बॅकअप दिला गेलाय. 1 धाव मिळते. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वर 14. 14 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी गमावलीत. मेंडेटरी पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक पहा फ्लाय स्लिप मध्ये मोहीन बागवान. आज पहिलं षटक टाकताना पाहायला मिळाला नाही हा गोलंदाज. तुषारचा पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय. मिड ऑनच्या डोक्यावरून बॉलला पाठवले. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चाबुक शॉट येतोय. चौकार. 4 धावा. धन्यवाद. 18 धावा आहे स्कोर कार्ड वर. रडार मध्ये बॉल टाकला. त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला आकाश काळे. या मैदानाची भरपूर माहिती आहे या खेळाडूला. पहिला बॉल फेस करत असताना डाऊन दी ग्राउंड. खूप चांगला फटका. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन बाउंड्री लाईनला कापत असताना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. थोडं स्पीडअप करा. वेळेचं बंधन असणार आहे. यानंतर अजून एक सामना पूर्ण करायचा आहे. त्यामुळे थोडीशी विनंती आपल्याला स्पीडअप करा. गोलंदाज तयार. फुल टॉस. फुल टॉसला आडव्या बॅटने दिशा दिली आहे. अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय डीप मिड विकेटला जिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे पूर्ण केली गेली. एकेरी बरोबर धावा झालेल्या आहेत 19. 19 ऑन बोट. सूरज पोहोचला तर स्ट्राईक एंडला तो 4 वर खेळतोय. आकाश काळी 5 वर पोहोचलाय तर तुषार या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 8 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. या षटकातला शेवटचा चेंडू मेंडेटरी पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आहे. पुन्हा वाईड यॉर्कर टाकायचा होता परंतु पहा इथे शरीराचा वेध घेतलाय. आकाशच्या शरीरावर बॉल आदळला. ताकद होती या फटक्यामध्ये. जोरदार जोर का झटका हाई जोर उसे लगा आणि तेवढ्या जोराने हा चेंडू शरीरावर आदळलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे नव्हता तर फलंदाजाने हा चेंडू
थांबवलाय. ऑल ओके आकाश, आम्ही अपेक्षा करतो आपण तंदुरुस्त आहात. सर सलामत तो पगडी 50. स्वतःची काळजी देखील घ्या. क्रिकेट आयुष्यभर खेळायचंय. पण हे क्रिकेट जेवढं आपल्याला देऊन गेले तेवढं बऱ्याच गोष्टी या क्रिकेटने घेतलेल्या आहे. हा इतिहास आहे. त्यामुळे खेळत असताना स्वतःची काळजी घ्या. 19 धाबा आहे स्कोर कार्डवर. 2 षटकांचा केस संपलाय. 19 ऑन बोर्ड. सूरज खेळतोय 4 वर तर आकाश 5 वर आहे. ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. सुमित यादव तिसऱ्या षटकाची जबाबदारी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी फ्लाय स्लिप. शॉर्ट फाईन लेग. ऑफ साईडला पहा. गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पॉइंट. आडव्या बॅटने स्वीप करायचा आहे. एक पाऊल पुढे टाकलं परंतु बॉल देखील बाहेर टाकला इथे गोलंदाज सुमितने आणि इरादा ओळखला. पहिला चेंडू निर्धाव. स्वीप करायचा होता परंतु इथे धोक्याची घंटा वाजवली. पहिल्या चेंडूने निर्धाव चेंडू आलाय. दुसरा चेंडू देखील कमी गतीने टाकला परंतु यावेळेला बाहेर चाललाय बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. कुणाल निकाळजे सरांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये महेश जाधव सर पाहायला मिळत आहेत. सुमितचा हा चेंडू उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निर्धाव आणि आता दबाव बनवला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये आकाश थोडासा संघर्ष करतोय. आता आकाश कडून गगनचुंबी षटकार अपेक्षित आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा परंतु त्यानंतर पुन्हा कमी गतीने टाकलेला बॉल मागे येतो. यष्टीरक्षकाच्या शॉर्ट स्टॉपचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाला. बॉल अडवलाय. थ्रो केला तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. एकेरी बरोबरच धाव फलक पुढे चाललाय. 21 वर 21 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या डावाचा खेळ नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय. सामना गुणतालिकेमध्ये शिवशंभो स्मॅशरसाठी भरपूर काही देऊन जाणारा राहणार आहे आणि त्यामुळे या मॅच मध्ये जिंकायचंच आहे दोन्ही संघांना. एका बाजूला शेवट गोड करायचं तर एका बाजूला आपलं स्थान निश्चित करायचंय. कोणता संघ बाजी मारणार. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वर तयार. फुल लेन डिलिव्हरी. ओव्हर पिच बॉल. त्याच्यावर हल्ला पाठवलाय. बॉल डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स ऑन दी रोप. चौकार. पंचवीस धावा स्कोर कार्डवर. धावांची गरज आणि त्यावेळेला चौकार आलाय. फुल टॉस टाकला आणि फुल टॉस बॉलला दिशा दिली आहे. मनगटातली ताकद दाखवली परंतु आता पहा इथे क्षेत्ररक्षक होता त्याने झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. लांबी नव्हती या चेंडूला. धक्का बसतोय. फलंदाज बाद. तिसरा धक्का येते. 25 ला 3. श्रीराम सोले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला पुढे सरसावलाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पहा इथे प्रयत्न फसला. व्हाईट बॉल परंतु यष्टीरक्षकाने कल्पकता दाखवली. कुणाल निकम यष्टीच्या मागे कल्पकता दाखवतोय. फलंदाज बाद. शून्याचा चष्मा घालून बॅक टू दी पवेलियन गॉन. रिप्ले मध्ये पहा काही मिली सेकंदामध्ये हा चेंडू गॅदर केला. कुणाल निकमने यष्टी उद्ध्वस्त केली. वाह ही खासियत आहे कुणाल निकमची.
धावसंख्या आहे 26 ला चौथा धक्का इथे लागलाय. गेल्या पावली माघारी परतावं लागलं. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न नजर हटी तो दुर्घटना घटी. बॉलवर नजर नव्हती. चेंडू यष्टी रक्षकाने गॅदर केला आणि त्यानंतर यष्टीची च्या रूपाने फलंदाज बाद झाले. चला नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये दाखल होत असताना स्ट्रायकिंग एंडचा ताबा घ्या. गोलंदाज तयार झालेला आहे. शरद पवार माळेगावचा सुपरस्टार पहिला बॉल फेस करेल. इनसाइड आउट. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचा होता. डीप कव्हरला बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दुहेरी बरोबर धावसंख्या पुढे चालली आहे 28 या धावसंख्येवर. 4 गडी गमावली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 धावा घेत असताना स्वतःचं खातं उघडलंय शरदने. दुसऱ्या बाजूला आकाश काळे 5 बॉलमध्ये 6. सुमित यादवने 1 षटक टाकले. 9 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केलेत आणि या डावाचा मध्यंतर इथे झालाय. 3 षटकानंतर 28 आहे. आता येणारे 3 षटक अजूनही शिल्लक. सध्या स्क्रीनवर पहा. मायबाप क्रीडा रसिक आहेत. खेळाडू चर्चा करतायत. अली मुश्रीफला आपण पाहिलं स्क्रीनवर जो चर्चा करतोय. पण आता गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकासाठी नितीन शेंडे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. टायमिंग जुळलेला आहे आणि आता बॉल पोहोचलाय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. स्वागत केलं या षटकामध्ये. चौकार पहिल्याच बॉलवर ठोकला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने. यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात चेंडू पोहोचलाय. आकाश काळे परतीच्या प्रवासाला जातोय. चांगला झेल डीप मिड विकेटला. फलंदाज होतोय बाद. आकाश. Exclusive SJJ. आसिफ मुलानी मैदानाच्या आतमध्ये आलाय. झापूक झुपूक फलंदाजी आता करावी लागणार आहे. गाणं झापूक झुपूक वाजलंय जरूर, पण फलंदाजी देखील झापूक झुपूक करावी लागेल. 34 ला 5. चौथ्या षटकाचा खेळ ते चालू असताना 4 गडी गमावली तरी 5वा धक्का देखील लागला. आसिफ आता स्ट्रायकिंग एंडला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. नितीन शेंडे आडव्या बॅटने खेळायचा आहे. कमी गतीने टाकलेला बॉल फिंगर रोल केली उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विपक्ष. एक चांगलं बॅटल इथे रंगत असताना फिंगर रोल केलीत. कटरचा टाकला जातोय. कटरचा वापर केला. अनुभव संपन्न खेळाडू नितीन शेंडे पुन्हा एकदा राऊंड विकेटने सफल झाला. जागा बनवली. फुल टॉस आणि फुल टॉस टाकला की फुल टोल वसूल केला जातो. चांगलं टायमिंग जुळवलं. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. बॅट मधून टक असा स्वीट साऊंड. षटकार. थँक्यू. 40 धावा स्कोर कार्डवर 5 गडी बाद. पुढचा चेंडू पुन्हा शपल होऊन घेण्याचा प्रयत्न. भरपूर बाहेर गेला. बॉलने देखील वळण घेतलं. या बॉलची दशा पाहायला मिळाली. वॉशीला टर्न मारला की वॉशिंग्टनला जाता येतं. एवढा चांगला टर्न होता. पुन्हा टर्न केलाय. लेग स्पिनचा वापर केला जातोय. मी आत्ताच उल्लेख केला. वाशीला टर्न मारला की वॉशिंग्टन येत नाही. त्यात मला भरपूर कष्ट करावे लागतील वॉशिंग्टनला जाण्यासाठी.
म्हणून इथे चांगलं कमबॅक नितीन शेंडे यांच्याकडून 2 षटकार आले पण तू कमबॅक देखील केलाय. दोन्ही फलंदाजांनी चर्चा केली. आणखीन एक ब्लास्ट पाहायला मिळतोय. यावेळेला देखील सर्व काही जुळवून आणलं आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार येतोय. पहा मुख्य मंचावरचं दृश्य, परंतु त्याआधी पाहूया हा षटकार कसा ठोकला गेला. भरपूर सफल झाला होता आणि त्यानंतर रडार मध्ये आला बॉल, तो फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. 4 षटकांचा केस संपला. 47 धावा. चार षटकानंतर 47 आहेत. 5 गडी बाद. येणारी 12 चेंडू अजूनही शिल्लक. आसिफ मोलानी 4 बॉलमध्ये 12 वर खेळतोय. शरद पवार 1 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. पहिला चेंडू ओव्हर नंबर 5 चा प्रवीण मगर. एक धाव इथे वसूल केली गेली. यानंतरचा सामना पहा. शिवरत्न विनर्स विरुद्ध URD फायटर. दोघांसाठी पण करो वा मरो अशी स्थिती असणार आहे. शेवटच्या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल. फुल लेन डिलिव्हरी ऑन साइडला क्रॉस बॅटने खेळलाय. अलॉंग दी कार्पेटने बॉल चाललाय. डिपीट विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे कुणाल. एकच धाव इथे मिळणार आहे. प्रवीण मगर. अगर मगर की चीजें नहीं चलती है. क्रिकेटमध्ये जर तरचं समीकरण चालत नाही, पण तू सध्या प्रवीण मगर चालतोय. पहिल्या 2 बॉलवर त्याने 2 धावा खर्च केल्या. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला शरद पवार. पॉवर दाखवायला लागलाय हा खेळाडू. यावेळेला अप्परकटचा फटका खेळलाय. थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे देखील मिळते. चला स्पीडअप करा. सातत्याने तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत. योगेशजी वटकर या व्यक्तिमत्वासाठी शब्द आमच्याकडे संपलेले आहेत. जे काही कामकाज त्यांनी केलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी, गेली अनेक महिन्यांची त्यांची तयारी, त्यानंतर हा 16व्या पर्वामध्ये रंगला देखील. फुल इन डिलिव्हरी ऑन साइडला ड्राईव्ह केला. अलॉंग दी कार्पेटने बॉल चाललाय मिड ऑन मधून लॉंग ऑनला आणि एकदा पूर्ण करत असताना दुसऱ्या धावेचा देखील यशस्वी प्रयत्न केला. थोडीशी गंमत केली क्षेत्ररक्षकाने, परंतु त्याची किंमत 2 धावांमध्ये परिवर्तित झाली. या 2 धावांबरोबर धावफलक पोहोचले. आता स्कोर कार्डवर सांघिक अर्धशतक पूर्ण झालेला आहे. 5 गडी बाद. 52 धावा. आसिफ मुलानी 15 वर खेळतोय. प्रवीण पुढचा चेंडू पुन्हा लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. ऑन ड्राईव्ह मिड विकेटला क्षेत्ररक्षक. 1 धाव इथे मिळते आणि त्यानंतर पहा कुणाल निकमने थोडीशी फिरकी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पहा फलंदाजांनी सांगितलं हम भी तयार है. हे बॅटल इथे रंगणार आहे. थोडीशी संधी दिली पण त्या संधीचा वापर केला आणि दुसरी धाव देखील घेतली. 54 धावा. शेवटचा चेंडू असेल आता या षटकातला प्रवीण मगरचा. स्ट्रायकिंग एंडला आसिफ. लॉफ्ट केलाय. लॉफ्टी ड्राईव्ह ऑन साइडला खेळला जातोय. कुणाल यावेळेला देखील चेंडूवर पोहोचला. थ्रो त्याने केला जरूर, परंतु 2 धावा इथे निश्चित झालेल्या आहेत. याचबरोबर 5व्या षटकाचा खेळ संपलाय. 56 धावा. 5 गडी बाद. येणारे 6 चेंडू शिल्लक. आसिफ घेतो 19 वर तर शरद पवार 4 वर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आता गोलंदाज हे डगआउट मधलं दृश्य पहा. हे चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगून जात आहेत. तर शेवटच्या षटकासाठी किशोर लव्हे तांदूळवाडीचा खेळाडू. पहिला बॉल लेंथ होता. आडव्या बॅटे खेळण्याचा प्रयत्न. मोईन बागवान इथे सांगतायत बाद होईल का. पुन्हा चेंडू निर्धाव आहे. पहिल्या चेंडूवर जोरात बॅट फिरवली, परंतु धाव मिळालेली नाहीये.
किशोर लवेचा पुढचा चेंडू यावेळेला कट करायचा होता, जसा टप्पा पडला तसा उडवलाय पण तू डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला, फलंदाज बाद होतोय. पाच पूर्णांक 2 षटकानंतर 56 धावा, 6 गडी बाद. किशोर लवेच्या खात्यामध्ये विकेट येते. नाणेफेक जिंकली होती शिवशंभो स्मॅशर्सने, त्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात थोडीशी शांत होती परंतु त्यानंतर काही विकेट्स मिळाल्या. निम्मा संघ सध्या डगआउटमध्ये आराम करतोय परंतु तिथून देखील कमबॅक केलं जाईल. प्रवीण नाले, आसिफ मुलानी ही जोडी मैदानामध्ये आसिफ 19 वर खेळतोय. 8 चेंडू त्याने खेळलेले आहेत. किशोर लवे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. डावखुरे आताचा फलंदाज प्रवीण, प्रावीण्य दाखवेल का? प्रवीणसाठी राऊंड विकेटने पहिला चेंडू लो फुलटाच होता, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर, झेल पकडलाय, फलंदाज बाद होतोय. प्रवीण नाले शून्याचा चष्मा घालून परतीच्या प्रवासाला बाद. Jazz in the mix. सचिनजी दातीर यांच्या मालकीचा संघ शिवशंभो स्मॅशर्स, दुसऱ्या बाजूला सुमित यादव, नितीनजी शेंडे, ओंकारजी साळुंके यांच्या मालकीचा संघ स्काय ग्रुप अल्टिमेट 11. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता, कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. एकदा पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न. या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्या गेल्या. दुहेरी बरोबर धावफलक 58 वर पोहोचलाय. 7 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 60+ जाण्याचा प्रवास प्रयत्न इथे केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफच्या अगदी मध्ये. फुल टॉस टाकलाय, पायावर टाकलेला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्पेलिंगला क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे धावेल तोपर्यंत एकच धाव. एका धावे बरोबर धावसंख्या 59. शेवटचा बॉल आहे. शिवरत्न विनर्स, URD फायटर संगनायक टॉस बॉक्स मध्ये या. पुन्हा एकदा फुल टॉस, फटका फसलाय, पकडला, झेल आउट. किशोर लवेच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. 59 धावा झालेल्या आहेत. 60 धावांचं लक्ष दुसऱ्या डावामध्ये ठेवलं गेलंय. धन्यवाद. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपण घेतोय. रवींद्र डोंबाळे सर आमच्यासोबत आहेत. दोन्ही संघांना आहे कॉल कोण देणार आहे? BPL अमराई बॉयज, अभिजित एकशिंगे टॉस जिंकलेले आहेत. अर्थातच URD फायटर टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे?
ही मॅच खरं तर दोन्ही संघांसाठी महत्त्वाची राहणार आहे. फलंदाजी करत असताना किती धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल, टीममध्ये काही बदल केलेत का, आणि हा सामना किती महत्त्वाचा आहे? एक टीममध्ये 2 चेंजेस केलेले आहेत आणि आम्ही 60 रन करायचा प्रयत्न करू. या सामन्यात शिवनेरी विनर तुमच्या समोर आहे. एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या बरोबरने अनेक वेळेला खेळलेले असणार आहेत. प्रामुख्याने चेतन समोर आहे, तर चेतनसाठी काही वेगळी रणनीती आहे का? चेतन सरांसाठी काही वेगळी रणनीती नाही, फक्त चांगले ते बॅटवरती बॉल टाकायचे एवढंच. हे डिप्लोमॅटिक आन्सर होतं. विशिंग यू ऑल दी बेस्ट. चेतन, महत्त्वाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई खरं तर या सामन्यामध्ये. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असता? सर, फर्स्ट ऑफ ऑल सांगतो की अभिजित सर हे माझे सर आहेत. मी त्यांच्यापेक्षा खूप कमी खेळलेलो आहे आणि बारामतीच्या टॉप रँकिंगमध्ये ते ऑलराऊंडरमध्ये आजपर्यंत मोडत आहेत. गेले 25 ते 30 वर्ष झालं क्रिकेट खेळून. आणि आम्ही जरी टॉस जिंकला असतं तर बॅटिंग घेतली असती तरी रन कमी देण्याचा प्रयत्न करून चेसिंग करून टॉप 2मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. विशिंग यू ऑल दी बेस्ट चेतन. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावर आसन असतं. टॉस अपडेट आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचे आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. युआरडी फायटरनी टॉस जिंकलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. तर शिवरत्न विनर हे फलंदाजीच्या विरोधात गोलंदाजी करतील आणि त्यानंतर आपण जाऊया या सामन्याच्या दुसऱ्या डावात, जिथे जोडले जातील मनीष पाटील सर. इट्स ओड यू. धन्यवाद. धन्यवाद गोपी जाधव सर. चला टाइम रेकॉर्ड करतोय आपण. 4:22. चला मॅच ऑन. 4:22 झालेले आहेत. पुढच्या 27 मिनिटांमध्ये पूर्ण इनिंग संपली पाहिजे. आजचा शेवटचा सामना सुद्धा व्यवस्थित वेळेत संपेल हा विश्वास ॲज अ कॉमेंटेटर आम्हाला आहे. नाणेफेक जिंकली युआरडी आणि नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. फलंदाजी करायच्या शिवरत्न विनर्सला. तर आता मॅच ऑन होते. पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर सकाळपासून ज्यांनी गोलंदाजीची सूत्र आपल्या हातात घेतलेली आहेत तेच प्रवीण भोसले बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. नितीन शेंडे स्ट्रायकर एंडला आणि प्रवीण मगर नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. टार्गेट आहे 60 धावांचं. पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलर तयार. स्ट्रोकसाठी जागा बनवली. ड्राईव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे सर्कलच्या आतमध्ये. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर पहिली धाव पूर्ण झालेली आहे स्काय ग्रुप अल्टिमेट 11ची. एक स्ट्रॉंग झोन आहे शिवशंभू स्मॅशर्सचा बॉलिंग अटॅक आणि आता त्याच बॉलिंग अटॅकवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा लागेल. सकाळचा सामना जो होता 49 धावांचा तो देखील लक्षात राहिला. ऑन साईडला स्वीप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक नाहीये. स्क्वेअर लेगला बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. धावसंख्या 5. आपण जर पॉइंट्स टेबलकडे पाहिलं तर शिवशंभूसाठी हा मस्ट विच मॅच आहे. मस्ट विन म्हणजे काय, तुम्हाला जिंकायचंच आहे जर या स्पर्धेत टिकायचं असेल तर. या स्पर्धेतून निघायची तयारी कोणाचीच नाही आहे, पण टिकायचं आहे तर मग आपला स्वाभिमान सुद्धा टिकवून खेळ करावा लागेल. इनसाइड आउट खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला चेस मोठा आहे. कॅच तितकाच बहारदार आहे आणि पहिला धक्का चौकाराचं प्रत्युत्तर देतोय गोलंदाज प्रवीण भोसले. स्काय ग्रुपला पहिला धक्का. नवीन बॅटर फास्ट चला प्लीज. मी फलंदाजांसाठी देखील सूचना देणार आहे, जी सूचना मी क्षेत्ररक्षण करायला सांगा देतोय. शिवशंभू बघा, टीम हर्डल नको आहे. प्लीज 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 टीम हर्डल नको आहे. तुम्ही तुमचे प्लॅन्स एक्झिक्यूट करा, नो डाऊट, पण वारंवार एकत्र येऊ नका. हीच सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने देत राहू. अजून एक सामना पूर्ण करायचा आहे. कुणाल निकम बघा, कुणाल अटॅकिंग ॲग्रेसिव्ह बॅटर आहेत. ही स्पर्धा कुणाल यांच्यासाठी तितकी चांगली राहिली नाही आहे, पण प्रत्येक स्पर्धेचा शेवट हा तुमच्या आणि प्रेक्षकांच्या लक्षात राहतो आणि तोच शेवट शृंखलेतल्या या शेवटच्या मॅचच्या चांगल्या पद्धतीने खेळून कुणाल करण्याचा प्रयत्न करतील का. ISPLसाठी देखील त्यांच्या ट्रायल्स आपण पाहिल्या. तर आता बारामती प्रीमियर लीगमध्ये कुणाल निकम यावेळेस स्विच हिट, कॉन्फिडन्स अप
अप्पर लेवलचा बॉल जातोय डीप कव्हर सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर खेचतोय कुणाल. स्विच हिटचा चौकार. ऍक्टिशन टॉप लेवलचा असतो नेहमीच कुणाल निकम यांचा आणि ते कधी कधी तुमचा फायदा बनवतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये फायद्याचं क्रिकेट खेळलेलं आहे कुणाल निकमने. चौकार खेचला. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. प्रवीण भोसले जे इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून या पूर्ण लीग स्टेजमध्ये खेळले आहेत शिवशंभो स्मॅशरसाठी आणि म्हणूनच त्यांच्याच इकॉनॉमीवर लक्ष देताना निलेश लोणकर यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला. पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी एक विकेट जरूर आलाय. ऑन साईडला फॉलिंग स्वीप खेळले आहेत. क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगचे. बॉलवर पोहोचतील. एक सिंगल होते पूर्ण. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. संघमालकांचं महत्त्व सातत्यानं आपण जाणतोय. सुमितजी यादव, नितीनजी शेंडे आणि ओमकारजी साळुंके संघमालक आहेत स्काय ग्रुप अल्टिमेट 11चे आणि शिवशंभो स्मॅशरचे संघमालक आहेत सचिनजी दातीर. विशेष आभार, धन्यवाद. असाच विश्वास आमच्यावर ठेवत राहा. पुढे सरकले बॅटची बॉल विकेट किपरच्या मागे फ्लाय स्लिपला. एक धाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा 1 गडी बाद. चला सर्वांनी एकत्र येऊ नका, फक्त बॉलर पुढेल. सर्वांनी एकत्र येऊ नका. जसा मी उल्लेख सातत्याने करतोय, वेळापत्रक संपवणं ही आमची जबाबदारी आहे. आयोजकांनी देखील तो विश्वास आमच्यावर ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्या वतीनं त्या सूचना येतात. गोपी जाधव सर देखील तुम्हाला सातत्याने सूचना देत आहेत वेळापत्रक पूर्ण कसं करता येईल. 11 धावा 1 गडी बाद. उद्या क्वालिफायर्स आहेत, एलिमिनेटर्स आहेत आणि फायनल आणि सांगता कार्यक्रम, बक्षीस समारंभ उद्याचा. सर्वजण सेलिब्रिटी आहेत उद्या देखील. म्हणजे योगेश भटकरचं सेलिब्रिटी आहेतच. संजय भालेराव सर पंचांच्या दुनियेतले सेलिब्रिटी आहेत. इंडिया कप तसेच NB ट्रॉफी विविध स्पर्धांमध्ये त्यांचं आपण परीक्षण निरीक्षण पाहतोय. गोपी जाधव सर समालोचनातले सेलिब्रिटी आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच पुणे किंवा महाराष्ट्रातले विविध कॉर्पोरेट इव्हेंट्स ते कव्हर करताना पाहायला मिळाले आहेत, ऐकायला मिळालेले आहेत. तर एव्हरी वन हिअर इज अ सेलिब्रिटी. तर मॅच ऑन करा, मॅच ऑन करा प्लीज, मॅच ऑन करा. ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास नको, आमच्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे. पण मॅच ऑन करा प्लीज. सातत्याने त्या सूचना आम्ही देत राहू. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येत आहेत सूरज जाधव. सूरज जाधव मिस्ट्री बॉलर ठरले आहेत या स्पर्धेमध्ये. कित्येक मोठमोठ्या धुरंधर फलंदाजांना बाद करण्यात त्यांचा हातखंडा राहिलेला आहे आणि आता पुन्हा एकदा तीच गरज येऊन ठेपलेली आहे. कारण आता जिंकण्यासाठी लक्ष आहे 49 धावांचं आणि बॉल शिल्लक आहेत 30 चेंडू 49 धावांची गरज. बॉलर तयार. ऑन द विकेट सूरज. पुढे सरकले. बॉल हलकासा टर्न झाला. बॉलची गती काढून घेतली होती. बॉलला पिच केला गुडलेनला. विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये. पहिला चेंडू येतोय. डॉट जितके जास्त डॉट हाता येतील तो प्रयत्न सातत्याने शिवशंभो स्मॅशर संघाला करावाच लागेल. कारण आता हे शेवटचे 25 मिनटं जे आहेत लीग स्टेजचे ते तुम्हाला जगावे लागतील. आपल्या संघासाठी पूर्णपणे झोकावं लागेल दोन्ही संघांना, स्काय ग्रुप तसेच शिवशंभो स्मॅशर्स. आणि त्यातल्या त्यात नितीन शेंडे स्वतः संघमालक आहेत. त्यामुळे त्यांची देखील ती जबाबदारी आहे आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी, आपल्या वतीनं आपल्या संघासाठी चांगला खेळ देण्याची. दरम्यान त्याच संधीचा फायदा कदाचित सूरज जाधव उचलतोय. बॅक टू बॅक 2 डॉट्स आलेले आहेत जिंकण्यासाठी. 28 चेंडू 49 धावांची गरज. कुणाल आता कुठे लईमध्ये आलेत. पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार खेचलाय स्विच हिटचा. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल ॲड होईल आणि कुणाला स्ट्राईक हवीच आहे आणि स्ट्राईक त्यांच्याकडे 3ऱ्या चेंडूवर आले. दरम्यान धावसंख्या जाते 12 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता लक्ष 48 धावांचं. रिक्वायर्ड रन रेट इज अराउंड 10.67. करंट रन रेट आहे 8.00. 48 धावांची गरज. 27 बॉल. चला प्लीज प्लीज टाइमपास नको. मी सातत्याने सूचना करतोय. बघा मोमेंटम बिघडतोय. म्हणजे प्रत्येक बॉलनंतर चर्चा करण्यासाठी येणं गरजेचं आहे का? आपण मागच्या 4 दिवसांपासून खेळत आहे आणि त्याचमुळे टीम बॉन्डिंग झाली असावी. प्रत्येकाला माहिती आहे की कुणी कसा रोल अदा करायचा आहे. सूरज क्षेत्ररक्षण सेट करतोय. फ्लाय स्लिप, पॉईंट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग, सर्कलच्या आत.
पुढे आले ऑन साईडला बॉलला टर्न केले क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल पूर्ण, दुसरा धावासाठी प्रयत्न, बॉल थ्रो होतोय बॅटिंग एंडला. 2 धावांचा कॉल सुद्धा पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कुणाल आणि नितीनची पाहायला मिळाले. धावसंख्या झाले 14, एक गडी बाद. 26 चेंडू 46 धावांची गरज. रिव्हर्स काउंटडाऊन स्टार्ट झालाय आता सेकंड इनिंगमध्ये. जसा उल्लेख आपण केला होता की सकाळपासून सर्वच सामने शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मग तो लो स्कोरिंग कॉन्टेस्ट असू द्या किंवा हाय स्कोरिंग कॉन्टेस्ट असू द्या. एक सामना वगळला तर बाकी सर्व सामने एंड मोमेंटला पोहोचलेत. सूरज स्विच केलं स्वतःला, पण प्रत्येक दिवस हा रविवार नसतो. पुन्हा एकदा तो प्रयत्न झाला कुणाल यांचा, पण यावेळेस तो प्रयत्न फायद्याचा राहिला नाही. सूरजला माहिती आहे की फलंदाजाच्या माइंडशी कसं खेळायचं आहे आणि ते खेळत आहेत सुद्धा. बॉलला हार्डलँडवर ठेवलं होतं, बॉलला राईज मिळतोय, खांद्याचा परिपूर्ण वापर ते करतायत. प्रॉपर बॉल ग्रिपिंग आहे. धावसंख्या 15वर थांबले. शेवटचा एक बॉल बाकी. या षटकात फक्त 4 धावा मिळाल्या स्काय ग्रुपला. नितीन पुढे आले. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, थोडा दूर राहिला क्षेत्ररक्षकापासून बॉल. शेवटच्या बॉलवर एक सिंगल मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 16 धावा. जिंकण्यासाठी आवश्यक आहे 44ची. बॉल शिल्लक आहेत 24. शिवरत्न विनर्स आणि URD फायटर्स मच अवेटेड मॅच ऑफ दिस डे. शृंखलेतला हा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा असेल. प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आले. चला गोलंदाजी मार्कवर लगेच पाठवून द्यायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येत आहेत. अभिजित येत आहेत. अभिजितने सकाळपासून चांगलाच खेळ दिला आहे. लेफ्ट हँडेड मलिंगा म्हणून देखील त्यांचा उल्लेख आपण करू शकतोय. चांगली पोझिशन, चांगला फॉलो थ्रू, बॉल रिलीज पॉईंट सर्व काही सुरळीत आहे. पण आता ते एक्झिक्युशन होणं गरजेचं आहे. मागच्या 2 सामन्यांमध्ये चांगलंच प्रदर्शन अभिजितचं राहिलेलं आहे. स्ट्रायकर एंडला नितीन. फुल टॉस आणि बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल लॉंग ऑफला. एक सिंगल मिळेल. कुणाला स्ट्राईक मिळते. जितकी जास्त स्ट्राईक कुणालकडे येईल तितका फायद्याचा खेळ अल्टिमेट 11 संघासाठी ते देऊ शकतायत आणि तोच आत्मविश्वास त्यांचा सातत्याने पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये 4 चेंडूंमध्ये त्यांनी 8 धावांचं योगदान दिलेलं आहे. धावसंख्या 17, एक गडी बाद. अभिजित ओव्हर द विकेट. फुल टॉस मिस करतोय ऑपॉर्च्युनिटी. या गोष्टी मात्र वारंवार तुम्हाला मिळणार नाही. जितक्या मिळत आहेत तितका फायदा उचलता यायला हवा. कमिटमेंट त्यांची होती आडव्या बॅटनं खेळण्याची, पण टायमिंग जुळलं नाही आणि फुल टॉस मिस केलेला आहे. संधी हातातून निसटलेली आहे. धावसंख्या 17. वाईड यॉर्कर, पण यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल्स त्रासदायक ठरतील स्काय ग्रुप अल्टिमेट 11साठी. सातत्याने फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुणाल निकम. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 17 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 43ची. 43 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 21. 21 चेंडू 43 धावांची गरज. अभिजित पुढे सरकले. फुल टॉस करून घेतला, पण एलिव्हेशन कमी पडला, फोर्स कमी पडला. डीप मिड विकेटला झेल देऊन कुणाल निकम कॅप्टन बॅक टू पॅव्हिलियन. बॅटर आतमध्ये प्लीज फास्ट. चला बॅटर आतमध्ये चला. लगेच पर्याय निवडा आणि फलंदाजाला आत पाठवायचंय प्लीज. क्षेत्ररक्षक चला आपापल्या जागेवर चला प्लीज. शिवशंभू स्मॅशर्स चला आपापल्या जागेवर चला प्लीज फास्ट. वेळ कमी आपल्याकडे, कारण शेवटचा सामना 4:45 वाजता सुरू व्हायला हवा असंच पूर्वनियोजन आहे. राईट, आपण करूच असो सामना पूर्ण. एक मोठा लोड निघून जाईल योगेश वटकर यांचा. लीग स्टेजेसच्या मॅचेस कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे. अजून एका गोष्टीची उकल आपण करूया की शृंखलेतली लीग स्टेजची शेवटची मॅच आहे आणि अजूनही त्या गुणतालिकेवर चित्र स्पष्ट नाही आहे की कुठला संघ कुठल्या स्थानावर आहे. कारण प्रत्येकाला पहिली 2 स्थानं पाहिजेत ज्या ठिकाणी तुम्हाला अजून एकदा पर्याय मिळेल. 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर तुम्ही आलात तर एकच चान्स मिळेल, पण पहिल्या 2ऱ्या क्रमांकावर तुम्ही आलात तर तुम्हाला पुन्हा एकदा चान्स मिळणार आहे. यस, अजूनही काही गोष्टी उलगडण्यात येतील. अभिजित पुन्हा फुल टॉस मिस करतायत. किशोर लवे एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, ते सुद्धा आता फुल टॉस मिस करतायत. धन्यवाद. अजून एक महत्त्वपूर्ण सूचना येते.
फाईन लेग. हो, त्या ठिकाणी उंच उडी घेतली जरूर होती, पण त्या ठिकाणी बॉल सीमारेषा पार. सन्माननीय दीपक शाहीर साहेब यांच्या वतीनं 5 दिवस जेवणाची नाश्त्याची व्यवस्था झाली आहे. तनिष्क फूड मार्टचे दीपक शाहीर त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. कारण कुठल्याही आयोजकासाठी भोजन व्यवस्था ही खूप महत्त्वाची असते आणि अल्पोपहार आणि भोजन व्यवस्था तनिष्क फूड मार्टचे दीपक शाहीर यांच्या वतीने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पुरवली गेलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय असतं, जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा शुद्ध घरचं सकस आणि स्वादिष्ट जे आपले पदार्थ आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. जर आपण सुद्धा भेट दिली नसेल तर आपण नक्कीच भेट देऊ शकता तनिष्क फूड मार्टला. त्यांचे प्रोप्रायटर आहेत सन्माननीय दीपकजी शाहीर. तर शिवशंभू स्मॅशर्सच्या संघाला आता खूप चांगला खेळ सादर करायचा होता, तो सादर झालाय. पण स्काय ग्रुप अल्टिमेट 11 या संघाला 18 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट वाढतोय. चला घाई करा प्लीज प्लीज. सातत्याने या सूचना तुम्हाला तणावात टाकतील. त्याचमुळे बी फेअर. नवीन गोलंदाज सूरज जाधव. यस, सूरजलाच कंटिन्यू करण्यात आलेलं आहे, ज्यांनी या अगोदर इकॉनॉमिकल षटक हाताळले. स्लाइस केलाय बॉलला, विड्थ मिळाले, पण क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर पॉईंटला. सूरजला माहिती आहे फलंदाजाला रूम मिळेल तर नक्कीच तो त्या झोनमध्ये खेळेलच. त्याचमुळे ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सेट करणं महत्त्वाचं असतं आणि तेच पाहायला मिळते. डीप कव्हर पॉईंट आहे, लॉंग ऑफ आहे आणि त्याचमुळे फलंदाजाला खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं सूरजने ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला. किशोर लवे स्ट्रायकर एंडला. किशोर लवे यांचा अनुभव प्रदीर्घ राहिलेला आहे बारामती क्रिकेटमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आणि तोच अनुभव प्रेक्षकांना पुन्हा एकदा तो सुखद आनंद देईल का आणि त्यातल्या त्यात स्काय ग्रुप अल्टिमेट 11साठी तो धावांचा पाठलाग व्यवस्थित होईल का, प्रश्न खूप आहेत. उत्तर आता किशोर देण्याचा प्रयत्न करतील. बॅटची लिडिंग एज बॉल मागे फाईन लेगला. विक्रांत निंबाळकर कॅच ड्रॉप करतायत. इतका सोपा मौका. या ठिकाणी तुमच्या चुकांची चर्चा सुद्धा होईल आणि तुमच्या गुणांची चर्चा सुद्धा होईल. या ठिकाणी चुकलेत विक्रांत, कॅच ड्रॉप झाले. आमचे गोपी जाधव सर सांगतात की डोक्याला लावायचं तेल हाताला लावलंय तर मग कॅच ड्रॉप होईलच. कॅच ड्रॉप झाली आणि आता बघा निराश आहेत, हताश आहेत. असा क्षण कोणाला अनुभवायचा नसतो, पण नियती ते ठरवते. धावसंख्या 23. सरळ बॅटचा वापर, फोर्स केल्या बॉलला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि त्याचा भुर्दंड नितीन शेंडे यांना बसतोय. श्रीराम झेल टिपतायत आणि फलंदाज नितीन यांचा खेळ संपतोय. धक्का बसतोय स्काय ग्रुप अल्टिमेट 11ला. Jazz in the mix. हां, बघा आमचं पक्षीप्रेम कॅमेरामॅनचा जागरूक झालेला आहे आणि स्क्रीनवर तुम्हाला पक्षीप्रेम दिसते. बारामतीचं वैभव ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम. चला लगेच 2 बॅटर्स मैदानात पोहोचलेले आहेत. 23 धावा 3 गडी बाद. चौथ्या षटकात 3 बॉल्स डिलिव्हर झालेत आणि सूरज जाधव यांच्या खात्यात विकेट जातात. इकॉनॉमिकल ठरलेत. 15 चेंडू 37. बघा मॅच अजून संपलेली नाही आहे, म्हणूनच प्रयत्न वेळीच करावे लागतील. योग्य त्या वेळी जर योग्य ते फटके आले तर मग पराभवाचा चटका तुम्ही देऊ शकता शिवशंभू स्मॅशर्सच्या संघाला आणि त्यासाठी तुषार तयार आहेत. जाऊ दिल्या बॉलला. छेडखाणी करण्यात अर्थ नाही. मोफतची 1 धाव मिळते, वसूल करूया. ती 1 धाव ॲड होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या पोचते 24 धावा 3 गडी बाद. 24 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. किशोर लवे आतापर्यंत 5 धावांचं योगदान देताना पाहायला मिळालेत आणि तुषार फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला. 1 विकेट सूरज जाधवच्या खात्यात जाते. ओव्हर द विकेटनं सूरज तयार. बॅटची टॉप आहे. सूरज यांचा प्रयत्न सूर घेतला होता उजवीकडे सरकताना, पण थोडासा कठीण एफर्ट होता. पण सूरज हे रुळलेले खेळाडू आहेत, त्याचमुळे त्यांनी तो एफर्ट घेतला. सूरज आर यू ओके? दरम्यान 1 सिंगल ॲड होईल. धावसंख्या पोचते 25 धावा 3 गडी बाद. दुखापत कुणाला होऊ नये प्रत्येकाचा हाच विश्वास असतो. आपण सर्व एका परिवाराचे आहोत. नक्कीच अजून एक माहिती मला द्यावीशी आवडेल. ऋषिकेश शिंदे जे दुखापतग्रस्त झाले होते एका स्पर्धेदरम्यान, ती देखील आपण थोडीशी माहिती. एक परोपकाराची भावना जी जोपासलेली आहे तर ती देखील आपण माहिती या षटकानंतर देऊ. हो, बॅट्सविंग होती
पण कनेक्शन कुठे आहे बॅट आणि बॉलचं? डॉट येतोय आणि जितके डॉट बॉल्स स्काय ग्रुप संघ संकटात सापडणार आहे. शेवटचा एक बॉल बाकी. किशोर सातत्याने प्रयत्न करतात, पदलालित्य आहे किशोर यांच्याकडे आणि सर्वात महत्त्वाचा गुण तो म्हणजे अनुभव, आणि तो अनुभव आताच वापरावा लागेल किशोर लवे यांना. शेवटचा बॉल धावसंख्या 25, 3 गडी बाद. सरकले होते ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑन साईडला पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ते कन्व्हिनियंट बॅट बॉल कनेक्शन होत नाही. येतोय डॉट बॉल. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 25, 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. 12 चेंडू 35 धावांची गरज. बघा, ग्रामीण प्रीमियर लीगच्या दरम्यान ऋषिकेश शिंदे हे दुखापतग्रस्त झाले होते, जे खेळणार होते DG लायन्स या संघामध्ये. तर त्यांच्या डोळ्याला इतकी दुखापत झाली की त्यांची आयसाईट थोडीशी धुसर झालेली आहे आणि त्यांना जवळपास दिसतच नाही. तर क्रिकेट हा खेळ आपल्याला एकोपा शिकवतो. आपला परिवारातला एक सदस्य जर दुखापतग्रस्त आहे तर सहकार्याची भावना जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचमुळे बारामती प्रीमियर लीगच्या आयोजकांनी असं ठरवलं की जशी जी पर्स आहे, प्रत्येक खेळाडूला आपण काही रक्कम देतोय जी लिलावात लावली जाते, तर त्या रकमेची 10% रक्कम आपण ऋषिकेश शिंदे यांना इलाजासाठी देणार आहोत आणि ती रक्कम आहे जवळपास 20,360 रुपये. तर ती रक्कम पहिल्याच दिवशी आपण ऋषिकेश शिंदे यांना सुपूर्द केली आहे. तर टाळ्या होऊन जाऊ द्या आयोजकांसाठी, जी ही भावना जोपासलेली आहे आपल्या परिवारातील सदस्यांना एकत्र ठेवण्याची. आणि सर्वात महत्त्वाचं, खेळाडूंसाठी टाळ्या जाऊ द्या, त्यांनी आपल्या रकमेची 10% रक्कम आपल्या भावासाठी समर्पित केलेली आहे. धन्यवाद सर्व बारामती क्रिकेटच्या खेळाडूंचा. तर 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 25, आवश्यकता 35ची आणि बॉल शिल्लक आहेत 12. 12 चेंडू 35 धावांची गरज. अभिजित ओव्हर द विकेट. फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोचतात बॉलवर, एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवशंभो स्मॅशरचा आत्मविश्वास अचानक वरच्या लेवलला पोहोचलेला आहे. का पोचू नये, कारण खेळ चांगला होते. मागचा सामना शेवटच्या मोमेंटला ते संपवू शकले नाही, पण तरी देखील त्यांनी हार मानली नाही. पण हार तर किशोरसुद्धा मारत नाही आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, समोरच्या संघाला घाम फोडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, पण अजूनही ते प्रयत्नच दिसत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपला 5व्या षटकातला. धावसंख्या 26 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 10 चेंडू 34 धावांची. 10 balls and 34 runs required to win. बारामती प्रीमियर लीग फेस्टिवल ऑफ बारामती टेनिस क्रिकेट. फुल टॉस, कनेक्शन झालंय, गॅप शोधण्याचा प्रयत्न पूर्ण झालाय. बॉल जातोय काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. किशोर लवेच्या बॅटमधून येतोय चौकार. नका, चौकार आलेला आहे. धावसंख्या पोहोचते 30 वर. 3 गडी बाद. जिंकण्यासाठी 30ची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी. मागच्या पर्वाचा विजेता संघ होता शिवशंभो स्मॅशर्स, आणि म्हणूनच या वर्षी सुद्धा त्या स्टेजला पोहोचण्यासाठी ती मेहनत पहिल्या दिवसापासून ते करतायत. विजेतेपद टिकवण्यासाठी ते प्रयत्न करतायत. बाकी सर्व संघसुद्धा त्याच शर्यतीमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालेत. स्ट्रायकर एंडला किशोर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये जिवंतपणा आणण्याचं काम करतायत चौकार खेचून. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. गॅप होता. क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑफला पोहोचेल तोपर्यंत सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे आणि तो कॉल पूर्ण सुद्धा होईल. तुषार किशोरला चांगलंच कोऑपरेट करतायत. या 2 धावांच्या पद्धतीने धावसंख्या पोहोचते 32. 3 गडी बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 28 धावांची. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 28 धावांची गरज. 8 balls and 28 runs required to win. अभिजितसाठी सुद्धा या वर्षाचा अनुभव चांगलाच राहिला. फुल टॉस करून घेतलाय. स्टेप आउट झाल्यानंतर मिड विकेटला बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतायत. सिंगलवरच दोन्ही फलंदाजांना थांबावं लागतंय. 1 धाव ॲड होईल. 33 धावा. 3 गडी बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27ची. बॉल शिल्लक आहे 7 चेंडू 27 धावांची गरज. 7 balls and 27 runs required to win. इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर ही दुहेरी भूमिका अभिजितची पाहायला मिळाली. आतापर्यंत 13 धावा खर्च करून 1 विकेट त्यांच्या खात्यात. ऑन साईडला बॉटम एंडचा वापर करून बॉलला उडवलंय. काही काळ बॉल हवेत जरूर होता, पण मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडा दूर असल्याकारणाने फक्त 1 सिंगल मिळते. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 3 गडी बाद. 34 आवश्यकता आहे 26 धावांची आणि बॉल्स आहेत 6 चेंडू 26 धावांची गरज. पुढचा सामना पूर्व तयारी चालू झालेली आहे. शिवरत्न विनर्स आणि URD फायटर्स. चला, दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे आणि दोघांनी फेअर राहा. दोन्ही संघांना हीच विनंती वजा आव्हान असेल की आपण
एकमेकांना व्यवस्थित वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. दिवाळीची सुट्टी आहे आणि त्याचमुळे बघा किती प्रेक्षक आम्ही जमवलेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या पेव्हलियन बॉक्सवर. चला 4:50 म्हणजेच या पुढच्या 5 मिनिटांमध्ये हा सामना संपला पाहिजे आणि 4:50ला पुढचा सामना सुरू होईल. चला मॅच ऑन. स्ट्रेट हिट, सीधी बॅट, नो बकवास. बॉल जातोय थेट साइड स्क्रीनवर. षटकार येतोय शेवटच्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर. मॅच इज ऑन. तुषार धावांचं तुफान येते की काय त्याचंच कुठेतरी आता पाऊल उचललेलं आहे तुषारने. 40 धावा, 3 गडी बाद, 20ची गरज. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक आहे. रिच मध्ये होता, आउट ऑफ रिच केलाय. SQ, YQ, ZQ, गुलिगा. झुपूक बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे आणि आता कदाचित धाबे दणाणले असावेत शिवशंभू स्मॅशरच्या खेळाडूंचे. अचानकपणे सामन्यामध्ये जिवंतपणा आलेला आहे. किशोर लवे थोडे प्रयत्न करताना पाहायला मिळाले पण त्यानंतर प्रयत्नांची उंची आता तुषारने वाढवली आणि बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक खेचून आता सामन्याला आता कुठेतरी व्यवस्थित ट्रॅकवर आणलेला आहे. धावसंख्या 46 झाले, 14ची गरज. बॉलर तयार. स्लो लेग कटर आणि हा पर्याय निलेश लोणकर यांनी वापरला. निलेश कॅप्टन आहेत आणि त्याचमुळे कॅप्टनची जबाबदारी ही तर बनते की कुठेतरी आपल्या विरोधात डाव रचले जात आहेत तर मात्र आपल्याला सुद्धा समोरील संघाला घाव देणं गरजेचं आहे. डॉट बॉल हाताळलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यकता 14ची. 3 बॉल 14. हो, छेडण्याचा प्रयत्न झाला, अंगलट आला, बॅटची एज. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंडच्या सुरुवात फलंदाज होत आहेत बाद. निलेश लोणकरच्या खात्यात विकेट. मोईन बागवान कुठे लपून ठेवलं होतं यांना. आता या एंड मोमेंटला आलेले आहेत आणि आता 2 चेंडू आहेत मोईनच्याकडे आणि 2 चेंडूत पूर्ण करायच्या आहेत 14 धावा. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. कित्येक वेळा समीकरणं वेगळ्या पद्धतीने सोडवली जातात आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये करून दाखवायचं आहे मोईन बागवानला. 2 चेंडू 14. धीम्या गतीचा बॉल, आडव्या बँडा केला प्रहार पण फोर्स कमी पडला. झेलच्या स्वरूपात मोईन होतात 0 ओव्हर बाद. आल्या पावली परत. चला नवीन बॅट रातमध्ये फास्ट. वाटलं होतं की आता पुन्हा एकदा ती गगन भरारी स्काय ग्रुप घेईल की काय पण त्यानंतर डॉट आला. बॅक टू बॅक 2 विकेट्स आले. ब्रेस कंप्लीट केलेला आहे गोलंदाज निलेश लोणकरने. इम्प्रोवाइज करायचा आहे, स्कूप करायचा आहे पण मात्र आता जमिनीवर बसले. डॉट बॉल आलाय आणि अशा पद्धतीने 13 धावांनी सामना जिंकलेला आहे शिवशंभू स्मॅशर्स. अभिनंदन. हार्ड लक टीम. अल्टिमेट